सो इथे मी करते पनीर भुर्जी. तर मी मस्त असं खोलगट तवा आहे आमच्याकडे, भाकरीचा तवा. तर त्यामध्ये मस्त जिरे टाकून, कांदे टाकून, त्यात अद्रक लसूण पेस्ट टाकलेला आहे. आता त्यात मी टोमॅटो टाकत आहे. टोमॅटो टाकून ही मस्त थोडंसं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बाप, इतकी बेकार लाईट आहे ना किचनमध्ये, काहीच दिसत नाही आहे माझ्या व्हिडिओमध्ये. आणि एनिवेज, तर हे आपण आता सॉफ्ट होईपर्यंत एक 2-3 मिनटं शिजवून घेऊया. तर टोमॅटो इथे मस्त सॉफ्ट झालेले आहे. तर मी यात टाकते थोडीशी हळद, 2 ते 2.5 चमचे तिखट, थोडासा गरम मसाला आणि धने जिरे. हे मस्त मिक्स करून घ्यायचं मीठ घालून. इथे मी थोडंसं पाणी घातलं होतं आणि आता बघू शकता पूर्ण ही जी ग्रेव्ही टाईप आहे ते पूर्ण शिजलेलं आहे. आणि यामध्ये आता मी पनीर जे आहे ते असे बारीक खिसणीने खिसून घालणार आहे त्यावरच. आणि येस, इथे बघू शकता एकदम अशी क्रीमी आणि एकदम बारीक अशी टेक्स्चर झालेलं आहे. सो जेवढं बारीक खिसणीने तुम्ही खिसणार ना तेवढं छान त्याचं टेक्स्चर होऊन ते तेवढं टेस्टी दिसणार. तर हे गरम गरम चपातीसोबत आता आम्ही खाणार. हे गाईज, आज आहे सॅटर्डे. मी ना काहीतरी ब्लँकेट मागवलं, मी बघते काय आहे. हां बरोबर, थँक्यू. अरे काय हे कारण आमचं चाललं होतं की काय बनवायचं जेवायला. हे बघा, एवढं मोठं काहीतरी मागवलेलं आहे ब्लिंकिटवरून. तर ते आपण बघू आपण यात काय आहे. सो गाईज, हा ब्लिंकिट करून गेलेला आहे अंघोळीला आणि क्लिअरली दिसते या ब्लिंकीच्या सामानवरून. तर याला आज मिसळ खायची इच्छा आहे. सो इथे मिसळ मसाला आहे, फरसाण आहे, मोड आलेली मटकी मागवले, दही, 1 पॅकेट पाव आणि 1 पॅकेट व्हाईट ब्रेड. ठीक आहे, सो आज आपण मिसळ करणार आहोत. तर हे जे ब्लिंकिट आहे ना, ॲक्च्युली हे खरंच खूप युजफुल. आम्ही खूप वेळा यूज करतो आहे. काही रेटमध्ये फरक नसतो. इट इज द सेम मार्केट प्राईस आणि काहीही मागवू शकता तुम्ही. म्हणजे आम्ही आता जसं मागवलं तसं. आणि पुण्यामध्ये खूप जण यूज करतात ते ब्लिंकिट. तर आम्हाला तेच विचार करत होतो आम्ही की आज काय बनवायचं जेवायला, काहीतरी स्पेशल, काहीतरी झणझणीत खायचं. आणि ऊन इतकं आहे बाहेर की बाहेर पडायची बिलकुल इच्छा नाही आहे. सो मी दिनेशला म्हटलं की काहीतरी मागव. आणि मी आंघोळ करून आली तोपर्यंत. आणि मग आता तो गेला आंघोळीला, तर तो म्हटला की मी मागवले ऑलरेडी आणि 2 मिनटात पोचतो आहे डिलिव्हरीवाला. तर त्याने मिसळ मागवलं. तर मस्त झणझणीत कोल्हापुरी मिसळ करणार. अँड येस, दुपारी मिसळ खाऊन आम्ही जे झोपलो ते आता संध्याकाळी उठून चहा पिऊन आता बसतोय परत गप्पा मारत, टाईमपास करत. जसं मी म्हटलं सकाळी की आज इतकं ऊन होतं, आम्ही कुठेही बाहेर नाही गेलो. हा एक क्विक आणि थोडंसं लेझी सॅटर्डे गेला आमचा. हा होता छोटासा व्लॉग. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल नक्की या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.